संभाजीनगरमध्ये मतमोजणीची तयारी आता पूर्ण झालेली आहे आणि मतमोजणी केंद्रांमधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीची थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। यंत्रणा पूर्णतः सज्ज झालेली आहे। सुरुवातीला पोस्टल मतदान मोजण्यात येणार आणि त्यानंतर ईव्हीएम मतमोजणी करण्यात येणार आहे। गट आणि गणवाईज या पद्धतीने इथे टेबल्स लावण्यात आले आहे आणि या टेबल्सवर त्या पद्धतीने इथं मतमोजणीला सुरुवात होईल। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। 10:30 पासून कल यायला सुरुवात होईल आणि जवळपास 12:30-1 वाजेपर्यंत कुणाचा झेंडा महापालिकेवर रोवणार हे चित्र स्पष्ट होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वच पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे। खास करून शिवसेना, भाजप ज्यांनी सुरुवातीला युती केली होती मात्र नंतर एकमेकांच्या विरोधात लढले आणि युती फक्त नावालाच उरली होती। त्यात शिवसेना पक्ष मोठा ठरेल की भाजप पक्ष मोठा ठरेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी तर ही अस्तित्वाची लढाई आहे। याआधी झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला। शिवसेना नेहमीच दावा करते की ग्रामीण भागामध्ये त्यांचं बळ आहे, तर ग्रामीण भागाचं बळ दाखवणारी ही निवडणूक आहे आणि त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। एमआयएम महापालिकेच्या यशानंतर पहिल्यांदाच या रिंगणामध्ये उतरलेला आहे, त्यामुळे त्यांना किती जागा मिळतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे मंत्री जवळपास अतुल सावे, त्याचबरोबर संजय शिरसाट, प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि सगळ्यात महत्त्वाचं आमदार अब्दुल सत्तार या सगळ्यांची प्रतिष्ठा या निवडणुकांमध्ये पणाला लागली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या निवडणुकीत एक वेगळा प्रयोग झाला होता। भाजप सगळ्यात मोठा पक्ष होता, मात्र तरी सुद्धा शिवसेना आणि काँग्रेसनं एकत्र येत सत्ता स्थापन केली होती आणि भाजपला दूर ठेवलं होतं। अशी काहीशी समीकरणं याही वेळेस होणार का याही बाबत उत्सुकता आहे, मात्र ही सगळी उत्सुकता 12:30 वाजता संपणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।